राम म्हात्रे याला सन्माननीय राजू भोईर साहेब यांच्याकडून सामनावीरासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी विनंती करतोय कार्ले साहेबांना विनंती आहे, सन्माननीय कार्ले साहेबांना विनंती आहे की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सरांना एक विनंती आहे, राजू भोईर साहेबांकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते या राम म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते द्यावं ही आपल्या नम्र विनंती. तर वेल्डन राम म्हात्रे आणि देवीच्या पडद्यावर संघाला निश्चित हार्दिक शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. वळतोय आपण पुढचा सामना सुरू होतोय. पुढचा सामना सोनारपाडा विरुद्ध उसाटणी या दोन संघामध्ये आणि या स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी करतील बाळू पाटील आणि आमचे नितीन काळन. ओव्हर टू बाळू पाटील. धन्यवाद. पण तत्पूर्वी एक मी स्वागत करतो व्यासपीठावर आमचे रोहिदास म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहेत आणि मी माणिक भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते रोहिदास म्हात्रे यांचा सन्मानित करायचं आहे. रोहिदास म्हात्रे यांना सन्मानित करतील माणिक भोईर साहेब, मोठा गावाचे एक थोर समाजसेवक आणि खूप सपोर्ट असतो त्यांचा मोठा गाव संघाला. आणि माणिक भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते रोहिदास म्हात्रे यांचा सन्मानित करायचा आहे. पुढे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बाळू पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. आपण पहिले अप्रतिम सामना बघितला होता आपण भोपरी पक्ष देवीचा वाडामध्ये. अप्रतिम सामना आपण बघितला आणि जिंकला होता सामना. म्हणजे आपण की जबरदस्त फलंदाजी केली राम म्हात्रेने. अमर गोलंदाजी मार्कवर कैलास. अतिशय सुरेख चेंडू चेंडू गुड लँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा काय संबंध होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाधी. 2 बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतो म्हणजे अमर एक जबरदस्त गोलंदाज, उंचपुरा गोलंदाज जो नेहमी संघासाठी आपण उपयुक्त गोलंदाजी करतो तोच अमर पुन्हा एकदा बघितलं तर कोपर स्टेशन एंडकडून गोलंदाजी करतोय. अमर राईट आर्म उर्दकडे मार करतोय. सायकल फलंदाज कैलास. नो सायकल समीर. अमर राईट आर्म उर्दकडे मार करतोय. पुढे ससतोय पुन्हा एकदा बॉटमचा वापर करतो. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट. विकास येतो चेंडूला उचलतोय फेकी करतो पण एक धाव इथे मिळते. मात्र आपण उसाटणे संघाला आणि उसाटणे संघाचं खातं उघडतं इथं. मात्र सायकल फलंदाज समीर पुन्हा एकदा अमर गोलंदाजी मार्कवर. समीरसाठी क्षेत्ररक्षण बघितलं तर थर्ड मॅनला इष्टिरक्षक समीर. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत, माझी संघनायक सुद्धा आहेत. थर्ड मॅनला एक गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण, पॉइंटला एक क्षेत्ररक्षण, कव्हर्सला एक क्षेत्ररक्षण आहे, ऑन साईडला लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण, ऑन साईडला फाईन लेग बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट सर्कलमध्ये आहे आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. अमर तो समीर फिकर करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी टॉप एज लागतोय. फलंदाज बाद होतोय. सुमित मात्र इथं झेल घेतोय आणि पहिला गडी बाद होतो उसाटणे संघाचा. धन्यवाद दिजा मास्टर. उसाटणे संघ आपल्याला एक सूचना करा. धन्यवाद दिजा मास्टर. क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. पट्टी क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. कारण आपण पट्टी आखलेली ती क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. पहिला गडी बाद होतो इथं मात्र उसाटणे संघाचा. नवीन फलंदाज संकेत. अमर मात्र इथं गडी बाद करतोय आणि आपण पाहिलं की राजीव नाना भोईर या आपण पाहिले स्टँड मध्ये जो कोणी प्रेक्षक झेल घेईल त्याला 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा बाईक लावलेली 9755 ही बाईक जरा बाजूला करायची त्यामुळे ट्रॉफिक झालेली आहे. अमर सुरेख चेंडू पुन्हा एकदा कालाचा वापर करतो. चेंडूला मोडतो. चेंडू जोपर्यंत फायनल क्रीजमध्ये फील्ड होते 1 धाव मिळते. मात्र एकने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे होते. धावसंख्येत उसाटणे संघाची 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या आहे. 8090 बाईक आहे ती जरा बाजूला करायचा. प्रेक्षकांना विनंती असणार आहे जरा आपल्या बाईक्स आणि गाड्या जरा व्यवस्थित पार्क करायचे ज्यामुळे ट्रॉफिक होणार नाहीये. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आदेश करणार नाहीये. विशाल भोईर यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. विशाल भोईर मोठा गाव. अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्कोर कट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी षटक संपल्याची खून करते. पहिल्या षटकाच्या समाप्तीत नितीन जबईने अप्रतिम गोलंदाजी केली म्हणजे अमर यांनी आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. 2च धावातले P1 मध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी. काका मात्र नेहमी सांगतात की 7 आणि 7 पेक्षा कमी
नक्कीच बाळवानी या स्पर्धेमध्ये आता कोणत्याही फलंदाने अर्धशतक ठोकलं तर माणिक भोईर मोठागाव यांच्याकडनं 2001 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच नितीन आपल्याला एकमेव अर्धशतक लागले तो म्हणजे विशाल म्हात्रे खर्डी संघाचा, आणि आपण तो संघ आता या स्पर्धेत नाहीये, तो संघ स्पर्धेच्या बाहेर गेले. आणि आज आपण पाहिजे कोणता खेळाडू इथं 50 धावा कुटतोय, आणि राजू भोईर यांच्याकडे आपण पाहिले माणिक भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक नितीन मिळणार आहे, 2001 रुपयाचं. पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन येतो सोनारपाडा संघ सोनारपाडा आर्यम संघाकडून. जर आपण बघितलं तर राकेश म्हात्रे आज आपल्यात नाहीये, त्याच्या स्मरणात आपण संघाला नाव दिलेलं आहे सोनारपाडा आर्यम संघ. अप्रतिम संकल्पना. अमोल पाटील एक बॉक्स क्रिकेटर, पण नितीन अतिशय दर्जेदार खेळाडू, गुणवंत खेळाडू, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली या खेळाडूमध्ये. अमोल गोलंदाजी सज्ज होतो, राईट आर्म राऊंड कडे मारा करतो, स्ट्राईक केला फलंदाज संकेत. अमोल तू संकेत अतिशय सुरेख चेंडू, गुड लास्ट मारा चेंडू आणि बॅट अँड बॅट बंद निघून जातो, निर्धाव चेंडूची सामर्थ्य. अप्रतिम गोलंदाजी करतो इथे मात्र आर्यम सोनारपाडा संघ. पुण्याचा गोलंदाजी मार्कर अमोल पाटील, राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. पुण्याचा पुढे साचवतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, फलंदाज मात्र इथे बाद होतोय आउटसाइड एजच्या माध्यमातून. दुसरा गडी बाद होतो यावेळी आपण पाहिलं तर उसाटणे संघ. धनंजय मास्टर यजमान नवीन फलंदाज धनंजय हिलाल. गोपी शहरी संघातून जो नवी खेळतो गोपी, जरा आपण यायचं व्यासपीठावर, आपल्याला आयोजक जरा बोलत आहेत. गोपी अप्रतिम गोलंदाजी करतो इथं मात्र आपण पहिले अमर यांनी चांगली गोलंदाजी, अमोल आता चांगली गोलंदाजी करतो, म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी विकेट टेकिंग गोलंदाजी केली नितीन इथं मात्र. धनंजय 2 गडी बाद 2. आता धनंजय हिलाल एक जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज आहे, आता मात्र क्षमता सिद्ध करावी लागणार धनंजयना. अमोल राईट आर्म राऊंड कडे मारा करतो, स्ट्रायकर फलंदाज धनंजय शपलवन चेंडूला घेण्याचा प्रयत्न करतो, चेंडू पॅड अपील होतोय, जोपर्यंत चेंडू मिडविकेट रिजन मध्ये जातोय, चेंडू फील्ड होतोय, दत्ता येतोय चेंडूला उचलतोय, दत्ता ठाकूर येते चेंडूला उचलतोय. 1 10 मिनिट 1 धाव संख्या वाढते उसाडणे संघाची, धाव संख्या 3. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. ऑफसाईडला क्षेत्रक्षण थर्ड मॅनला क्षेत्रक्षण गलीमध्ये येतो, म्हणजे अमर बॅककोट पॉइंटला एक क्षेत्रक्षण आहे आणि कव्हर्सला सुद्धा क्षेत्रक्षण तयार आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर अमोल रिटम राऊंड कडे मार करतोय, फुलटा चेंडू ऑफ करतोय, चेंडूला चेंडू यावेळेला हवे ते मिड विकेटला. दत्ता अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय, पूर्णपणे स्ट्रेच करतोय स्वतःला, चेंडू जाऊ देत नाहीये. नितीन 6x70 पल्सर कोणाची गाडी आहे ती काढायची, त्यामुळे ट्रॉफिक झाले, अन्यथा हवा काढली जाईल गाडीची. 6x70 पल्सर गाडी. नक्कीच नितीन आपण वारंवार सूचना करतोय प्रेक्षकांना, आपल्या लाडक्या प्रेक्षकांना, की तुम्ही बाईक आणि गाड्या तुमच्या व्यवस्थित पार करायच्या आहेत. सुरेख चेंडू कार्पेटच्या चेंडूला खोदून करतो, चेंडू लॉंग ऑफला 1 धाव पूर्ण करतो इथे धनंजय. 1 धाव संघावर ते उसाटणे संघाची 2 गडी बाद 5 अशी धाव संख्या आहे. आपण म्हणले की 12 आणि 13 तारखेला जी स्पर्धा इथे होणार आहे तिचा आता ड्रॉ उडवला जाणार आहे, थोडंसं डे स्पर्धा आहे ती. फुलटॉस चेंडू होता, यावेळी इष्टींचा वेध घेतोय फलंदाज बॅक टू बॅक. उसाटणे संघाचे फलंदाज म्हणले आराम गैरामची स्थिती नितीन यावी प्रत्येक. नितीन यावेळी आपण पाहिलं तर ग्रामीण चषकाचे आयोजक जितू शेलार, कोण विसरणार या चषकाला नितीन. 3रं वर्ष आपण पाहिलं की 3ही वर्ष बॉल आउट सामने आपल्याला बघायला मिळाले, आणि ते प्रमुख आयोजक जितू शेलार तुमचं सुद्धा स्वागत आहे या डोंबिवली ग्रामीण चषक मध्ये. 3 गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त उसाटणे संघाची. नक्कीच बाळवण्यापूर्वी राजू भोईर स्टँड मध्ये कोणत्याही प्रेक्षकांनी झेल पकडलं, तब्बल 2000 रुपये पारितोषिक आहे. भाऊ पहिल्या दिवशी बऱ्याचशा प्रेक्षकांनी पारितोषिक पटकावलं होता, तेव्हा 1000 रुपये पारितोषिक, आज मात्र आपण बघतोय 2000 पारितोषिक आहे, आणि सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले, तब्बल 3000 रुपये पारितोषिक राजू भोईर यांच्याकडनं. नक्कीच नितीन इथं आपण म्हटलं बक्षिसाची रेलचेल करतायत राजीव भोईर मात्र, आणि 3 चौकारात सुद्धा 2000 रुपये पारितोषिक. आपण म्हटलं की उसाटणे संघ थोडासा अडचणीत सापडला, इथं 3 गडी बाद धाव संख्या फक्त आणि फक्त 5. पण इथं गोलंदाजी मार्कवर अमर ज्याने पहिलं षटक अप्रतिम हटवलं तोच अमर आता, आणि स्ट्रायकिंगला फलंदाज धनंजय हिलाल, एक मोठा फलंदाज आहे आपण उसाटणे विभागातील. पाहिजे आता क्षमता सिद्ध करावी लागणार आहे धनंजयला. जर 40 ते 45 धावा करायच्या असतील तर नितीन धनंजय इथे खेळपट्टी राहणं फार गरजेचं आहे. अमर कोपर सेशन एंडकडून
राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला फलंदाज धनंजय लाल. सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न करत चेंडू पहिला आउटसाइड याच्या मध्ये चेंडू मात्र इथं एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज बॅक टू पवेलियन. नितीन आपण धनंजयची मी खूप तारीफ केली पण तारीफ मात्र इथे तारीफेकाबिल फलंदाजी होत नाही आणि धनंजय बॅक टू पवेलियन चौथा फलंदाज बाद होतोय यावेळी. मास्टर अप्रतिम IPL ची धून ऐकवली. IPL आपण बघणार आहोत एप्रिल महिन्यापासून. नवीन फलंदाज नितीन अप्रतिम गोलंदाजी करतोय. अमर ठाकूर नवीन फलंदाजी येतोय. आता मात्र पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना विनंती जरा गाड्या व्यवस्थित पार्किंग करायची आपल्या बाईक्स आणि 4 व्हीलर. पल्सर गाडी 6570 कोणाची गाडी ती साईडला घ्यायची. अतिशय सुरेख चेंडू बॉटमचा वापर केला. चेंडूला घेऊन करतो. चेंडूला मिड ऑन लॉंगचा खेळ येतो. चेंडूला उचलतो फेकी करतोय. अमोल येतो तोपर्यंत 1-10 मिनिटं खूप वेळानंतर आपण धावसंख्या पुढे सरतो. धावसंख्या 6 4 गडी बाद 6ची धावसंख्या. उसाटणे संघाची आपण पहिले अडचणीत सापडलाय. उसाटणे संघ आपण जर पाहिलं हा सोनारपाडा संघ RM या नावाने सुद्धा खेळतो म्हणजे राकेश म्हात्रे यांना कुठेतरी श्रद्धांजली वाहतो. एक चांगलं उपकरण करतोय हा संघ. स्ट्राईकला फलंदाज अविनाश अमर कोपरेंकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो. स्ट्राईकर फलंदाज अविनाश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अमर तो अविनाश एक चेंडूला खेळून करतोय. जोपर्यंत चेंडू थट्ट्या सर्कलमध्ये कव्हर्सला फीड होतो इथे मात्र धावचीतचा अपील केलं होतं पण तोपर्यंत फलंदाज मात्र सुखरूप क्रीजमध्ये बसतो. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 7 4 गडी बाद 7 अशी धावसंख्या उसाटण्या संघाची. पहिल्या षटकापासून नितीन जर आपण पहिले दबाव निर्माण केला तर म्हणजे उसाटण्या संघाच्या फलंदाजावर गोलंदाजाने आपण अमर असो किंवा अमोल असो अप्रतिम गोलंदाजी करतायत. तर स्ट्राईकला फलंदाजी देतो नितीन. स्ट्राईकला फलंदाज नितीन पुणे अमोल गोलंदाजी मार्कवर. नितीन आपण बघतो की दिवा वसई सुद्धा ट्रेन आपल्याला बघायला मिळते. डंबोलीचे युवा मोर्चा अध्यक्ष साई शलर यांचे सुद्धा द्या पुणे बॉटमचा वापर कार्पेटच्या मध्ये चेंडूला खेळून करतो. चेंडू येतो डिपेक्सचा कव्हर रिजन मध्ये कव्हरचं क्षेत्रक्षण येतोय. विनोद येतो चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 9 धावसंख्या 9. आपण म्हटले की साई शेलार सुद्धा आता आपण म्हटले कुमारवरनं स्त्री होणार आहेत नितीन काही दिवसात. त्याबद्दल अभिनंदन तुमचं साई. अमोल पुणे अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह करतो. चेंडूला चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर रेजर मध्ये. विनोद येतो चेंडूला उचलतो फेकी करतो. 1 धावेचा अवधी. 1ने धावसंख्या पुढे सरतोय. धावसंख्या उसाटण्या संघाची 4 गडी बाद 10. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजून एक चेंडू बाकी आहे षटकातील. अप्रतिम गोलंदाजी केली नितीन. खरोखर आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. अमर आणि अमोल यांचं म्हणजे ए नावावर दोन्ही अक्षर सुरू होत. दोन्ही गोलंदाजी नावं सुरू होतात. अमर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज अविनाश. तिसरं कधी पुढचा चेंडू पुढचा पुल करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी टॉप एज लागतो. चेंडू हवे ते झेल होतो का पाहायचंय. झेल इथे सुटतोय पण 1 धाव मात्र मिळते. अविनाशांना जीवदान मिळतं. 1ने धावसंख्या पुढे सजवते. धावसंख्या 3 षटकात समाप्ती. उसाटण्या संघाची फक्त आणि फक्त 11. काय म्हणणं असणार नितीन या फलंदाजाबद्दल या गोलंदाजीबद्दल आपलं. नक्कीच बाळू आपण RM11 सोनारपाडा या संघाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विशेष करून आपण अमर ठाकूर ज्याने आपण APL झाली होती अग्री प्रीमियर लीग त्या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली अमर ठाकूरने. नक्की आपण जबरदस्त गोलंदाजी केली. आपण विनोद सारखा खेळाडू सुद्धा संघामध्ये. अमोल आहे, दत्ता ठाकूर आहे, सावंत आहे. जबरदस्त संघ बांधणी केलाय. मी म्हणजे विकास आहे, सिद्धेश आहे. नक्कीच विनोद जर आपण 2 खेळाडू नाहीयेत. आपण पाहिले तर परेश सारखा खेळाडू नाहीये, योगेश सारखा खेळाडू नाही पण त्याची कुठेतरी उणीव भासू देत नाहीये. कारण आज एसटीएफची जबाबदारी पूर्णपणे समीरने सांभाळली होती. तो समीर आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेतोय. स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे अविनाश. स्ट्राईकला फलंदाज अविनाश गोलंदाजी मार्कवर येतो. समीर पाटील मोठागाव एंड कडून यष्टीरक्षक विकास मात्र थोडं क्षेत्रक्षण बदल करतोय. एक थर्डमॅनला क्षेत्रक्षण एक गलीला येतोय तो म्हणजे अमर एक बॅकवर्ड पॉईंट रिझर्व मध्ये क्षेत्रक्षण तयार आहे.
या विनिंग नंतर आपण पहिले देवीच्या पाड्याच्या संघाने जे सामने आयोजित केले त्यांचे मात्र इथे ड्रॉ उडवले जाणार आहेत 12 आणि 13 तारखेचे. समीर पुणे क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. चला जरा वेळ घेऊ नका सोनापडा संघ. नक्कीच. आणि समीर पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर योगेश शेलार यांच्या 1000 रुपये पारितोषिक. पहिला चेंडू खोदून काढतो. चेंडूला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिड विकेट रेजर मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय अमोल. मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते इथे. मात्र फलंदाज बाद अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय अमोल. मात्र इथे जरा नितीन आपण पहिले कालचा सामना पहिले सावळे संघाची जी स्थिती झाली होती तीच स्थिती मात्र इथे उसाटणे संघाची ते 5 बाद 12 अशी धाव संख्या. नवीन फलंदाजी आता मात्र हरेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला. नक्कीच बाळू. आणि आपण आपल्या या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य ते म्हणजे विजय भोईर साहेब, विजय गंगाराम भोईर मोठागाव, एक जबरदस्त खेळाडू सुद्धा होते बाळू मोठागाव संघाचे. नक्कीच नितीन या खेळाडूची आपण बघितले पिंडारकरच्या मैदानावर अप्रतिम फलंदाजी दाखवली होती. पुढे समीर सुरेख चेंडू एक रसदार लाईनने खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नितीन इथे प्रत्येक धावेसाठी आपण उसटणे संघाला झगडावं लागतं. त्याचं कारण की अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे समीर पाटील लेफ्ट राहून देखील मारा करतोय. पुढे पूल करण्याचा प्रयत्न करतो. या चेंडू हवेत एका मध्ये चेंडू मात्र थोडासा चकून जातो खेळाडूला. पण तोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण ते दाखवतो. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. 5 गडी बाद 13. तर स्ट्रायकरला फलंदाज डावखुरा फलंदाज हरेश पाटील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. कारण डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारी जोडी आहे. त्यामुळे मैदानात वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतं. नक्कीच बाळू. आपण पहिल्या दिवसापासून बघतोय पिंट्या पाटील, झेंडू आणि विशाल भोईर हे जबरदस्त व्यक्तिमत्व ज्या स्पर्धेसाठी मी म्हणलं खरं त्यांचं विशेष सहकार्य. आणि सामना सुरू होण्या अगोदर हे मान्यवर इथे उपस्थित असतात त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच नितीन आपण युट्यूबवर ही स्पर्धा आपण पाहतोय पण प्रेक्षक मात्र मैदानात येऊन या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचे. पुणे गोलंदाजी मार्क समीर लेफ्ट हँड ओव्हरकडे मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं काढायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. टुटुगो पुणे समीर लेफ्ट हँड ओव्हरकडे मारा करतोय. स्ट्राईकला फलंदाज हरेश. फुटाव चेंडू पुल करतो. यावेळेला चेंडू हवे ते पाहिजे बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. श्रावण कोणती चूक करत नाही. लारा यांचे बंधुराज फलंदाज बॅक टू बॅलन्स 6वा फलंदाज इथे बाद होतोय. 13 या धावसंख्येवरती नितीन खूप नाजूक स्थितीत आता सापडले उसाटणे संघ. नक्कीच बाळू. याच मैदानामध्ये जी स्पर्धा होणार आहे देवीच्या पाड्याची त्या स्पर्धेचा ड्रॉ इथे उडवला जातोय. 12 व 13 मार्चला याच मैदानात स्पर्धा होणार आहे. डे स्पर्धा. प्रथम पारितोषिक 50,000 आहे, द्वितीय पारितोषिक 30,000 आहे आणि 16 ग्रामीण संघ घेणार आहे. आणि त्या स्पर्धेचा ड्रॉ इथे आता लगेच उडवला जाणार आहे. नक्कीच नितीन आपण कालच्या दिवसात बघितले सर्वात कमी धावसंख्या ते 20 चौले संघाची. ती धावसंख्या इथे पार करतो का पाहिजे. समीर स्ट्रायकरला फलंदाज येतो. अविनाश लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतो. यावेळी मात्र पुढे यावेळी चेंडू हवे ते पायचा झेल होतो का. अमोल चूक करत नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज बाद. 13 या धावसंख्येवरती 7वा फलंदाज बाद होतोय. नितीन 7 बाद 13 अशी धावसंख्या. उसाटणे संघ तर आपण एक ताकदवान संघ आहे पण या स्पर्धेत मात्र त्याची कामगिरी चांगली होत नाहीये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7 बाद 13 पाच शेवटचा षटक कोण घेतोय. राहुल येतोय. कारण नितीन आज हसमुख सारखा एक गोलंदाज नाहीये की ज्याने खूप अप्रतिम गोलंदाजी केली होती. प्रीमियर कॉलेजच्या मैदानात मेडल षटक फेकलं होतं आणि सामना जिंकून सुद्धा दिला होता हॅट्रिक घेऊन. स्ट्रायकर फलंदाज किरण. राहुल पाटील कोपर सेशन कडून धावसंख्या ती 7 बाद 13 फक्त आणि फक्त. राहुल पहिला चेंडू खेळून काढतो. चेंडूला चेंडू जातो मिडावून लॉंगॉनचा खेळ येतो. अमोल येतो. चेंडूला उचलतो. एकच धाव. आता मात्र
पुणे दा 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या ती उसाटणे संघाची 7 गडी बाद फक्त आणि फक्त 14. सायकल फलंदाज किरण, सायकल फलंदाज वापरत देवीदास. राहुल तू देवीदास राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. तिशे एक चेंडू, यावेळेला चेंडू जोरदार अपील होतोय. इथं मात्र धावबाद होतं का पाहायचंय. फलंदाज फलंदाज बाद, 8वा फलंदाज नितीन इथं बाद होतोय. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है, कोई बकरा काटता है. चला तुझ्या मास्टर राहुल, आपण पाहिजे नितीन काल पाहिजे 20 धावा उच्चांक होता आणि आज आपण पाहिजे तर 8 बाद फक्त आणि फक्त 14 धावा आहेत आणि 5वं षटक प्रगती पथावर आहे. नौशाईकला गणेश, राहुल फुलटा चेंडू, देवा मात्र फ्लिक करतो चेंडूला. चेंडूचा बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये पाहिजे. चेंडू सीमा पार जातोय का. पहिलाच संघर्षमय चौका आपल्याला बघायला मिळतो. राहुल यांच्या भाषेत बोलायचं झालं तर 4 धावसंख्या वाढते जसं की 18. चला ड्रॉ उडवायचे. धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 18. आपण पहिले की देवीच्या पाड्याने जे सामने आयोजित केलेले 12 आणि 13 तारखेला त्याच्यात आता ड्रॉ उडवले जाणार आहेत. राहुल फुलटा चेंडू, यावेळेला चेंडू मात्र पंच नोची खून करतात कारण भीमा चेंडू आपण हाईट फॅक्टर नव्हता आणि याचा मात्र फायदा मिळतो तो म्हणजे उसाटण्या संघाला. तर मात्र गडी बाद झाला असं म्हणतं सगळं होत नाही. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 19. आडबाद 19 अशी धावसंख्या आहे. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. राहुल तो देवीदास 5 षटक पुढचा चेंडू राईट ओव्हर तिकडे मारा करतोय. पुढचा पूल करायचा प्रयत्न करतोय. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कात व्यवस्थित येत नाहीये. निर्धाव चेंडूची स्थापना तिथे पंचांकडे ट्रान्झॅक्शन नजरेने पाहिलं तर पण पंच मात्र दाखवून देतात की आपण पहिले जे सामने आयोजित केले देवीच्या पाड्याने त्याच्यामध्ये पहिला सामना असणार आहे मोठागाव विपक्ष भोपर सकाळी 9 वाजता. राहुल गोलंदाजी मार्कवर, राहुल तो देवीदास चेंडूला खेळून काढतोय. चेंडू तडत लो फुलटा चेंडूला खेळून काढतोय. जबरदस्त अमोल चेंडूला फीड करतोय. इथे मात्र 1 धाव मिळणार आहे. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 पुढे सचते. धावसंख्या होती त्यानंतर दुसरा सामना असणार याच मैदानात 12 मार्चला आयरे 11 वर्सेस शील. आयरे संघ संदीप पाटील यांचा संघ वर्सेस शील. राहुल 5 षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकरला फलंदाज येतो किरण. पुण्याला पूल करतो चेंडूला. चेंडू हवे त्यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव मात्र घातक ठरू शकते. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धाव ओव्हर थ्रो होतं माझ्या. 3री धाव होते का इथे पूर्ण. 3 धावा इथे पूर्ण होत आहेत का नाही. मात्र 2च धावा पूर्ण होतात. 3ऱ्या धावेला फलंदाज इथे बाद होतोय. धाव संख्या होती ती आमचे गुरुलेखक आम्हाला सांगतायत 22. फलंदाज बाद होतात 9. त्यानंतर तिसरा सामना असणार आहे 12 मार्चला घारिवली वर्सेस आयरे सनी यांचा संघ. नितीन काल बघितलं तर आपण 20 धावा उच्चांक होता. आज मात्र 22 झाले. 23 धावांचं लक्ष व्हायचंय. 23 धावांचं लक्ष. सोनारपाडा संघ कितव्या षटकात पूर्ण घेते उसाड संघ त्यांना रोखतोय. या ऐकूया दुसऱ्या षटकासाठी आमचे साथी समालोचक नितीन कायने. चौथा सामना असणार आहे सागा वर्सेस नवापाडा. असे 8 संघ खेळणार आहेत 12 मार्चला. त्यानंतर 13 मार्चचे ड्रॉ उडवले जातील. 13 मार्च पहिला सामना असेल पडले वर्सेस उसरगर 13 मार्च. 13 मार्च पडले वर्सेस उसरगर. त्यानंतर दुसरा सामना संदप वर्सेस जुळी डोंबिवली तुषार पाटील यांचा संघ. जुळी डोंबिवली वर्सेस संदप. त्यानंतर तिसरा सामना देसाई रवी वर्सेस गोलिवली. तिसरा सामना देसाई रवी वर्सेस गोलिवली. आणि चौथा सामना असणार आहे वाडेकर वर्सेस खिडकाली. असे 8 संघ खेळतील 13 मार्च. तेवीस धावांचं लक्ष घेऊन उतरलंय तर म्हणजे आता सोनारपाडा संघ पाहिजे. सोनारपाडा संघ कशा प्रकारे इथं फाईट बॅक करतोय की उसडणे संघ त्यांना फाईट बॅक करायला होतं झुंजावं लागतंय.
चला सोनापाडा संघ जरा लवकर सलामीची जोडी पाठवून द्यायचे. यानंतर आपण पाहिलं की चौथा सामना बघा शनिवारचे सामने ते म्हणजे मोठागाव विपक्ष भोपर पहिला सामना, दुसरा सामना शिळ विपक्ष आयरे संदीप याचा संघ, घारिवली विपक्ष आयरे सनी, सागाव विपक्ष नवापाडा. रविवारचे सामने पडलेगाव विपक्ष उसारगर, जुळणबोली विपक्ष दुसरा सामना संदप, गोळवली विपक्ष देसाई रवीचा संघ आणि वाडेगाव विपक्ष खिडकाळी. चौथा सामना असणार रविवारचा. तसेच विद्यमान नगरसेवक राजेश मोरे साहेबांचं इथे आगमन होतं. एक जबरदस्त सभागृह नेते व नगरसेवक राजेश मोरे साहेबांचं इथे आगमन होतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती. आदरांजली चषकमध्ये सुद्धा राजेश मोरे साहेबांचं खूप मोठा हातभार होता. पेंढरकरच्या मैदानात स्पर्धा आली होती. तर 23 धावांचं टार्गेट आहे. बळू कमी धावा म्हणजे 22 धावांवरती 9 फलंदाज बाद झालेत. समीर बडे यांना प्रत्येक षटकाला 500 रुपये आहेत. योगेश शेलार यांच्याकडनं. चला खंबाळपाडा संघाचे संघानायक आणि दातिवली संघाचे संघानायक नाणेफेकीसाठी यायचे. चला खंबाळपाडा संघाचे संघानायक आणि दातिवली संघाचे संघानायक. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. आमच्या व्यासपीठावर विद्यमान नगरसेवक राजेश मोरे यांचा सत्कार करतील. माणिक भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक राजेश मोरे यांचा सत्कार करतील. माणिक भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते राजेश मोरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. 23 धावांचं टार्गेट आहे. 23चं टार्गेट आहे. सलामी जोडी स्ट्रायकेटला फॉल दत्ता ठाकूर, नॉन स्ट्रायकेटला समीर. हल पहिले षटक गोलंदाज गणेश. 23 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू टॅप करतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. ऑन द स्टंप फेकी होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 23 धावांचं टार्गेट आहे. यानंतर सामना असणारे खंबाळपाडा वर्सेस दातिवली. आमच्या व्यासपीठावर राजेश मोरे साहेब विद्यमान नगरसेवक यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. राजेश मोरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटचे खून करतायत. अवांतर धावेने खातो घडला तो. 23 धावांचं टार्गेट आहे. धावफलका धावा 1. नऊ बाद 22 अशा धावसंख्या केली ती म्हणजे उसाटणे संघाने. RM11 सोनारपाडा ब संघासमोर. RM11 म्हणजे आपण बघतोय राकेश म्हात्रे जे आपल्यामध्ये आज नाही. एक जबरदस्त व्यक्ती व चांगले खेळाडू सुद्धा होते आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय मी म्हणेन. दातिवली संघ टॉस विन आहे. यानंतर सामना दातिवली वर्सेस खंबाळपाडा. दातिवली संघ टॉस विन आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय परंतु चेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात घ्यायचे. याच दरम्यान विद्यमान नगरसेवक शिवाजीदादा शेलार यांचंही आगमन होतोय. SSC ट्रॉफीचे प्रमुख आयोजक, एक जबरदस्त आयोजक मी म्हणेन व नगरसेवक सुद्धा आहेत. त्यांचंही आगमन होतोय. यावेळी माझा चेंडू घेऊन करतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. सामना मेघनाथ भोईर यांच्याकडनं. उसाटणे संघाने सामना जिंकला. मेघनाथ जोशी यांच्याकडनं उसाटणे संघाने सामना जिंकला तर 5,000 रुपये पारितोषिक आहे. 2 धावा मिळतात ते राजाला. आमच्या व्यासपीठावर उमेश पतंगराव एक शिक्षक आहेत. त्यांचंही इथे सत्कार होणार आहे.
मी माणिक भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास यांचा सत्कार करायचा आहे. मेघनाथ जोशी यांच्याकडे उसाटणे संघाने 5,000 रुपये पारितोषिक आलंय. सामना जिंकला तर डायरेक्ट हिट होत नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, ऑन द स्टंप फेकी केली होती. माणिक भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभास यांचा सत्कार करायचा आहे. उमेश पतंगराव एक शिक्षक आहेत आणि त्यांचा इथे सत्कार केला होतोय माणिक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. मेघनाथ जोशी यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक आहे जर उसाटणे संघाने सामना जिंकला तर. तेवीस धावांचं टार्गेट आहे. धावपलकर धाव आहेत त्या 4. RM11 सोनारपाडा ब संघाच्या. स्ट्रायकरला फलंदाज समीर. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. योगेश शेलार यांच्याकडनं. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या ती फक्त RM11 सोनारपाडा संघाची 4. एक चांगली सुरुवात. यानंतर सामना असणार आहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना खंबालपाडा वर्सेस दातिवली. दातिवली संघ टॉस विन आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु मी म्हणेन बाळूमामुळे टॉस आणि विकेटला इथे महत्व नाहीये. चेसिंग कंपल्सरी आहे. 23 धावा कंपल्सरी बनाव्या लागतील सोनारपाडा संघाला. मेघनाथ जोशी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये पारितोषिक आहे. उसाटणे संघाने जर सामना जिंकला तर. या स्पर्धेसाठी आपण बघतोय जबरदस्त सहकार्य येते. म्हणजे सातत्याने आम्ही बघतो आमच्या व्यासपीठावर असो, विशाल भोईर असो, मोठा गावचे विजय गंगाराम भोईर असो, पिंट्या पाटील असो, नितीन म्हात्रे असो, मुकेश पाटील असो, असे मान्यवर सातत्याने आम्ही बघतो. आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. मुकेश पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व. गोलंदाज आहे धनंजय. कारण की 23 धावांचं टार्गेट आहे परंतु धावपलकर धाव आहेत ते 4. अजून 19 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 19 धावांची गरज. कारण की जेव्हा या स्पर्धेचा ड्रॉ झाला होता तेव्हाही पिंटू पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यांच्याही शुभसुस्ते ड्रॉच्या चिठ्ठ्या उचलल्या होत्या. 32 ग्रामीण संघ 8 संघ आपण बोलले काल रायगड आणि भिवंडीमध्ये होते. त्यातून क्वालिफाय म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश केला तो भादवड संघाने आणि भादवड संघ नक्कीच वाकलन संघाबरोबर उद्याच्या दिवसात फाईट करणार आहे सेमीफायनल मध्ये. वाकलन वर्सेस भादवड बिग फाईट. 24 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय खराब क्षेत्ररक्षण फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. नक्कीच चौकार येतोय मी म्हणजे खराब क्षेत्ररक्षण फाईन लेग रिझन मध्ये. यावेळेस मात्र दत्त ठाकूरने खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 9. 23 धावांचं टार्गेट आहे RM11 सोनारपाडा ब या संघासमोर. कमी धावा मी म्हणेन 22 धावांवरती 9 फलंदाज बाद झाले उसाटणे संघाच्या. उसाटणे संघाने जर सामना जिंकला तर मेघनाथ जोशी यांच्याकडे तब्बल 5,000 रुपये पारितोषिक. यावेळेस मध्ये चेंडू टॅप करतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण होतोय. आपण ते बाळू पाटील कमी धावा आहेत आणि त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. फलंदाज इथे बाद होतोय. समीर बाद होतोय. धावचित पहिला फलंदाज बाद होतोय. 10 धाव. DJ Vishal. जबरदस्त आपण होते डीजे ऑपरेटर अजय पाटील. स्वागत आहे अजय पाटील. आपलं अजय पाटील सुद्धा आयरेगावचे एक जबरदस्त डीजे ऑपरेटर आहे. प्रसाद परब सर सातत्याने आपण 34 वर्ष तरी त्यांचे तसेच सहकारी सुद्धा त्यांचे जबरदस्त डीजे ऑपरेट करते. कारण की 23 धावांचं टार्गेट आहे. धावपलकर धावा आहेत त्या 10. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये विनोद पाटील. योगेश पाटील यांचे बंधुराज. टेनिस क्रिकेटमधील आपण बघतोय खूप मोठं नाव आहे योगेश पाटील. शहरी स्पर्धा असो, ग्रामीण स्पर्धा असो, ठाणा असो, रायगड असो, भिवंडी असो, एक चांगला खेळाडू आपल्या ग्रामीण क्रिकेटमधील.
योगेश पाटील. डावखुऱ्याचा फलंदाज तब्बल 3 अर्धशतक योगेशच्या बॅटमध्ये आम्ही बघितलेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क, यष्टिरक्षक कोणती चूक करत नाहीये. धनंजय कमबॅक करतोय. आमच्या व्यासपीठावर आपण बघू शकतो अर्जुनभाई पाटील, एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेसाठी सर्व संघांना टी शर्ट दिलेत. तसेच राजेश मोरे साहेब ज्यांचं आताच आगमन झालं आमच्या व्यासपीठावर, विद्यमान नगरसेवक. त्यानंतर शिवाजीदादा शेलार, विद्यमान नगरसेवक व SCC ट्रॉफीचे प्रमुख आयोजक. या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, कव्हर पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन गॅदर करतोय. एक धाव मिळते, एकेरी दुहेरी धाव आता मात्र केंद्रित करतोय तो म्हणजे RM11 सोनारपाडा संघ. धावपलकर धावा आहेत त्या 11. 23 धावांचं टार्गेट, अजूनही 12 धावांची गरज आहे. नक्कीच आमच्या व्यासपीठावर शिवाजीदादा शेलार यांचा इथे सत्कार होणार आहे. मी विलास म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे दादांचा सत्कार करायचा आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर झाला नव्हता मी म्हणेल. निर्धाव चेंडूची षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या 11. अजूनही 12 धावांची गरज आहे. मी विलास म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते शिवाजीदादा शेलार विद्यमान नगरसेवक यांचा सत्कार करायचा आहे. ज्या प्रकारे आपण बघतोय की मेघनाथ जोशी यांनी आपण होती 5,000 रुपये पारितोषिक लावले मी म्हणे उसाटणे संघावरती. त्या प्रकारे उसाटणे संघाने मी म्हणे चांगली गोलंदाजी दाखवली. फक्त पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 11 धावा दिल्या आहेत. येणारे 18 चेंडू अजूनही 12 धावांची गरज आहे RM11 सोनारपाडा संघाला. RM11 नाव आपण बघतोय, राकेश म्हात्रे यांच्या नावाने हा संघ खेळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे राकेश म्हात्रे. नक्कीच उद्याच्या दिवसात आपण त्यांना श्रद्धांजली सुद्धा वाहणार आहोत आपण. मेगा फायनल सामना सुरू होण्या अगोदर एक जबरदस्त व्यक्ती होते, एक खेळाडू सुद्धा होते. आणि नेहमी आपण होते सोनारपाडा संघाला असो, सोनारपाडा गावाला असो, नेहमी त्यांचं सहकार्य असायचं राकेश म्हात्रे यांचं, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. गोलंदाज समीर पाटील. आपण एक समीर पाटील पहिले सोनारपाडा संघामध्ये, एक समीर पाटील उसाटणे संघामध्ये. येणारे 18 चेंडू 12 धावांची गरज. असं वाटलं होतं एकतर्फी सामना होईल, परंतु मी म्हणेल उसाटणे संघाचं मी कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मेघनाथ जोशीने तब्बल 5,000 रुपये पारितोषिक लावले या संघावरती. एक सामना झाला होता असे वसेस हेडूटने 5,000 रुपये पारितोषिक लावलं. 12 चेंडू 16 धावांची गरज होती हेडूटने संघाला आणि सामना अजदेश संघाने जिंकला. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. फलंदाज बाद. BRT सतरा चेंडू 12 धावांची गरज आहे अजूनही. 17 चेंडू 12 धावांची गरज. नवीन फलंदाज अमोल येतोय, विनोद बाद होतोय. आमच्या व्यासपीठावर रोहिदास म्हात्रे साहेब, नगर समाजसेवक मोठी देसाई सामना एन्जॉय करतात. तसेच अर्जुनभाई पाटील असो, राजेश मोरे साहेब, तसेच शिवाजीदादा शेलार स्वतः एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत, एक चांगले गोलंदाज सुद्धा आहे. कारण की आताच एक भिवंडीमध्ये स्पर्धा आली होती, नगरसेवक वर्सेस सामना झाला होता. दादांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. विद्यमान नगरसेवक शिवाजीदादा शेलार व विनोद काळन या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत आपण येतोय फलंदाज बाद होतोय, दत्ता बाद होतोय. चला फलंदाज लवकर पाठवायचे, जास्त वेळ घेऊ नका. सोनारपाडा आपण हेमंत म्हात्रे यांचंही आगमन होतोय. एक जबरदस्त पंच आहेत, 150 सामने कव्हर केलेत आतापर्यंत. धावपलकर धावा आहेत त्या
12 अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. गोलंदाज समीर पाटील. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ज्या प्रकारे आपण बघतोय प्रसाद परब सर 23 धावांचं टार्गेट होतं आणि धावपलकार धावा आहेत त्या फक्त 12. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. काय म्हणाल उसाटणे संघाच्या गोलंदाजाविषयी? नाही, अजूनही फाईट करतात हे महत्वाचं आहे की कारण लो स्कोरिंग मॅच आहे. असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल, 2 ते 3 षटकामध्ये सामना फिनिश होईल, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट करणार हीच ओळख ते दाखवतात मैदानावर. समीर यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली देतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक धावेसाठी आपण बघतोय झगडावं लागतोय ते म्हणजे RM11 सोनारपाडा संघाला. पण मी खरंच कौतुक करेन सोनारपाडा संघाचं की त्यांनी खूप चांगला कमबॅक केलाय, खूप चांगलं पुनरागम केलंय. कारण तुला माहितीच आहे की राकेशचा अकाली मृत्यू झाल्यानंतर हा संघ बरेच महिने बरेच स्पर्धा खेळला सुद्धा नव्हता आणि त्या मुवमेंटला थोडंसं बॅकफूट होता संघ, सराव नाहीये. पण आता जो कमबॅक केला, आता जे पुनरागमन केलंय ज्यांनी, अप्रतिम. खरंच मी कौतुक करेन या संघाचं. 23 धावसंख्येवर समोरच्या संघाला त्यांनी रोखलंय. नक्कीच. आणि 9 फलंदाज सुद्धा प्रसाद परब सर बाद केले ते म्हणजे उसाटणे संघाचे. 9 बाद 22 आणि 23 धावांचं टार्गेट. आणि धावपलकार सोनारपाडा संघाची धावसंख्या आहेत त्या 12 माफ करा 13. 10 धावांची अजूनही गरज आहे. फलंदाज बाद झालेत ते 3. दत्ता बाद झालेत, समीर बाद झालेत आणि विनोद बाद झालाय. खेळपट्टी आपण बघतोय अमोल आणि सावंत. 10 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय महेश स्क्वेअरलेगचे पंच किरण पाटील. आजच्या दिवसात दुसऱ्यांदा पंचांच्या भूमिकेत आहेत किरण पाटील. चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आपण बघितले किरण पाटील. मात्र आज पंचांच्या भूमिकेत आहेत समीर. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः येऊन झेल कन्वर्ट करतोय. फलंदाज बाद होते. सावंत बॅक टू पॅव्हलियन. अरे बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक मटक झाली दुश्मन की देखो जो वाट लावली बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक मटक झाली दुश्मन की देखो जो उसाटे संघाने सामना जिंकला तर जगदीश जोशी यांच्याकडे सुद्धा 2000 रुपये पारितोषिक आहे. म्हणजे तब्बल या संघाला 7000 रुपये पारितोषिक आहे जर सामना जिंकला तर. मेघनाथ जोशी यांच्याकडनं 5000, जगदीश जोशी यांच्याकडनं 2000, तब्बल 7000 रुपये पारितोषिक. म्हणजे या संघावरती कौतुक करेल मी त्या मान्यवरांचं ज्यांनी बक्षिसांचा वर्षाव केलाय मी म्हणे या संघावर. समीर यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकार धावा आहेत त्या फक्त 13. येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी दाखवली मी म्हणे उसाटणे संघाने. ज्या प्रकारे आपण 78 धावा कुठल्या होत्या खार्डी संघाने पहिल्या दिवसात, परंतु फाईट केली होती ती मिळेल शील संघाने. विशाल आलिमकरने तब्बल 45 धावा कुठल्या होत्या. मात्र इथं 23 धावांचं टार्गेट आहे आणि 13 धावांवरती आतापर्यंत रोखलंय प्रसाद परब सर. आणि येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी केली. काय म्हणाल प्रसाद परब सर या सामन्याविषयी? ज्याप्रमाणे सांगणं या मुवमेंटवर त्यांनी आणलाय तर मला असं वाटतं की 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना सुद्धा सोनारपाडा संघाला संघर्ष करावा लागणार. हे तुम्हाला चित्र शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला, शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळणार आणि अशी गोलंदाजी तुम्हाला निश्चित पाहायला मिळते उसाटणे संघाकडून. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलं होतं जेव्हा बाळू पाटील समालोचक करत असं वाटलं की एकतर्फी सामना होईल, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली समीर असो, समीर, गणेश, धनंजय, 3 गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी केली. आणि 4थं षटक मिळते गोलंदाज संकेत. मग संकेत कशी गोलंदाजी करतायत. प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्याकडनं उसाटणे संघाने सामना जिंकला तर 2000 रुपये पारितोषिक असेल. जगदीश जोशी यांच्याकडनं 2000 रुपये आणि मेघनाथ जोशी यांच्याकडनं 5000 रुपये. तब्बल 9000 रुपयाचा पारितोषिक आहे. पक्ष्यांचा वर्षाव केला जातोय उसाटणे संघावरती. मी कौतुक करेल आमच्या मान्यवरांचं, तेवढंच कौतुक करेल या संघाचं, कारण की 22 धावा केल्या होत्या फक्त आणि 23 धावांचं लक्ष. ज्या प्रकारे ही खेळपट्टी आपण बघतोय बबलू म्हात्रे यांनी बनवलेली खेळपट्टी, परंतु धावा येतात या खेळपट्टीवर, परंतु गोलंदाजी जबरदस्त केली आहे. यावेळेस मात्र अमरने खेळून काढल्या चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव घेत आहेत प्रसाद परब सर. 2 धावा झाल्या असत्या, परंतु दबाव दिसतोय तो म्हणजे RM11 सोनारपाडा संघावरती. चेंडू शिल्लक आहेत 11. अजूनही 9 धावांची गरज आहे.
जगदीश जोशी यांच्याकडनं 2,000 रुपये पारितोषिक आहे. सामना जिंकला तर मेघनाथ जोशी यांच्याकडनं 5,000 रुपये. प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपये पारितोषिक आहे. म्हणजे तब्बल 9,000 रुपये पारितोषिक आहे बाळू. यजमान विजय गंगाराम भोईर यांना विनंती होते व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. कुठून नितीन? नक्कीच अजूनही 9 धावांची गरज आहे. सामना अतिशय अटीतटीचा आहे. संकेत यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 23 धावांचं टार्गेट. अजूनही 8 धावांची गरज आहे. जगदीश जोशी साहेब वारंवार बक्षिसांचा वर्षाव करतायत. 2,000 रुपये पारितोषिक आहे. सामना जिंकला तर उसाटणे संघाला. लक्ष्मण पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये आणि मेघनाथ जोशी यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक. म्हणजे तब्बल 9,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र अमरने खेळून काढला चेंडू. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडं. 6 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 21. नक्कीच विजय गंगाराम भोईर मोठागाव यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्नचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. एक चांगले खेळाडू सुद्धा होते मोठागाव संघाचे. धावपलकर धाव आहेत 21. अजूनही 2 धावांची गरज आहे. सामना एन्जॉय करतायत विशाल भोईर, मुकेश पाटील, पिंट्या पाटील. कारण की क्रिकेटवर त्यांचं खूप प्रेम आहे. जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धा कव्हर करतो विशाल भोईर आमच्या बरोबर व्यासपीठावर असतात. आताच संदप येथे स्पर्धा होती. चॅम्पियन संघ ठरला होता मोठागाव संघ. तेव्हाही विशाल भोईर आमच्या व्यासपीठावर उपस्थित होते. विशाल भोईर असो, नितीन म्हात्रे असो. कारण की संघाला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खेळाडूंचं प्रोत्साहन वाढत असतो आणि ते आमच्या लाडक्या मान्यवरांना खरंच मी शुभेच्छा देईन. गोलंदाज संकेत. यावेळेस मात्र लो फुलटॉ चेंडू. चेंडूला फक्त दिशा. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी आणि सामना इथे जिंकलाय RM11 सोनारपाडा संघाने.